आपण वर्षभर जरी अभ्यास केला तरी आपल्याला काही गोष्टी आठवत नाहीत. ज्यावेळेस आपण एक्झाम हॉलमध्ये परीक्षा देण्यासाठी बसतो तेव्हाही आपल्याला काही गोष्टी आठवत नाहीत. आपण त्या वाचलेल्या असतात, आपण त्याचा अभ्यास केलेला असतो, तरी आपल्याला त्या लक्षात येत नाहीत. तर आपल्या बाबतीत असं का होतं, तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे सुप्रिया थोरे आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. ज्यावेळेस आपला रिझल्ट आपल्या हातामध्ये येतो त्यावेळेस आपल्याला असं दिसून येते की आपल्याला या सब्जेक्टमध्ये मार्क खूप कमी पडलेले आहेत. तर याचं कारण नेमकं काय? आपण ज्या अभ्यास करण्यासाठी ज्या पद्धती वापरतो त्या आपल्या चुकीच्या असतात. त्याच पद्धती आपण टॉपर्स मुलांमध्येही पाहतो. ते मुले असे युनिक सिक्रेट काहीतरी टिप्स फॉलो करत असतात, त्यामुळे ते आपल्या क्लासमध्ये टॉपर येतात. तर त्या नेमक्या कोणत्या टिप्स आहेत? आपण आपल्या क्लासमध्ये बघतो की ती जी टॉपर मुलं असतात ती थोडासाही अभ्यास करतात आणि त्या अभ्यासातूनही तीच आपल्या परीक्षेमध्ये चांगली मार्क पाडत असतात. तर आपल्या बाबतीत असं का होतं? आपण तर वर्षभर खूप अभ्यास करत असतो, तरीही आपल्याला एक्झाम मध्ये आठवत नाही, आपण ते लिहू शकत नाही. तर आपल्याला या गोष्टी फॉलो कराव्या लागतील, तरच आपण आपल्या एक्झाम मध्ये चांगले मार्क पाडू. पहिलं आपल्याला काय करायचं आहे की आपण स्टडी कोणत्या टाइमला चांगल्या प्रकारे करू शकतो हे आपण स्वतः जाणून घ्यायचं आहे. की मी संध्याकाळी चांगल्या प्रकारे स्टडी करू शकतो की सकाळी चांगल्या प्रकारे स्टडी करू शकतो. जर आपल्याला कोणत्याही टाइम मध्ये इंटरेस्ट येत नसेल तर आपण एक टाइम फिक्स करायचा आहे. पहा, सकाळी पहाटे तुम्ही अभ्यास करू शकता किंवा संध्याकाळी शांत ज्यावेळेस आपल्या घरामध्ये वातावरण असतं त्यावेळेस तुम्ही अभ्यास करू शकता. जिथे तुम्हाला इंटरेस्ट येईल त्या वेळेमध्ये तुम्ही अभ्यास करू शकता. तो आपल्यासाठी चांगला टाइम आहे हा तुम्ही चॉईस करू शकता. तर आपल्याला पहिलं काय करायचं आहे, आपल्याला टाइम शोधायचा आहे की मी अभ्यास कुठल्या टाइमला चांगला करू शकतो. जर आपल्याला इंटरेस्ट येत नसेल तर त्यामध्ये इंटरेस्ट निर्माण करायचा आहे. तर आपली पहिली ही टिप असेल की इंटरेस्ट. तर आपल्याला अभ्यासामध्ये इंटरेस्ट निर्माण करायचा आहे की मी अभ्यास करू शकतो. तुम्ही पाहता जी टॉपर्स मुलं असतात ते स्मार्ट वर्क करत असतात. आपण वर्षभर नुसतं हार्ड वर्क करतो, ते थोडासाही स्मार्ट वर्क करून चांगले मार्क पाडतात. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या अभ्यासामध्ये इंटरेस्ट निर्माण करायचा आहे की मी कुठल्या टाइमला चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो. आपण काय करायचं आहे, अभ्यास करण्याची एक वेळ फिक्स करायची आहे. ज्यावेळेस आपण अभ्यासाची वेळ फिक्स करतो त्यावेळेस आपल्याला हळूहळू त्यामध्ये इंटरेस्ट यायला लागतो. पहा, आपण एखादा खेळ जर खेळत असेल, आपण पहिल्या स्टार्टिंगला तो खेळ मला येत नाही असं म्हणतो. ज्यावेळेस आपल्याला तो हळूहळू यायला लागतो तर त्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट निर्माण व्हायला लागतो की हा मला हे खेळायचंय. तसंच आपल्या अभ्यासाच्याही बाबतीत असतं. आपण थोडा वेळ अभ्यासाला द्यायचा आहे, त्यामध्ये आपला आपोआप इंटरेस्ट निर्माण होतो आणि आपण अभ्यास करायला लागतो. तर आपली सेकंड टिप अशी आहे की रेग्युलरिटी आणि कन्सिस्टन्सी. नियमित आपल्या अभ्यासामध्ये नियमितपणा असला पाहिजे. पहा, ज्यावेळेस आपण नियमितपणे अभ्यास करायला लागू त्यावेळेस त्यामध्ये आपल्याला इंटरेस्टही निर्माण होईल. हा, ज्यावेळेस आपल्या घरात लहान मुलं असतात आणि आपण लहान मुलाला सांगितलं की तू दररोज अभ्यास करायचा आहे स्कूलमधून आल्यावर, तर तो एका दिवशी म्हणतो की मला स्कूलमध्ये जायचं नाही आणि तो घरी राहतो, तर त्याचा जो शाळेत जाण्याचा इंटरेस्ट आहे तो कमी होतो. त्याला वाटतं की आता स्कूलमध्ये जायला नको, आता आपण घरीच बसायला पाहिजे. तसंच आपल्या अभ्यासाच्याही बाबतीत होतं. आपल्याला काय करायचं आहे, आपल्या अभ्यासामध्ये रेग्युलरिटी आणि कन्सिस्टन्सी आणायची आहे. तर आपण काय करायचं, जो आपला अभ्यास करण्याचा टाइम आहे तो फिक्स करायचा आहे आणि त्याच टायमिंगला आपल्याला अभ्यास करायला बसायचं आहे. जर आपल्याला इंटरेस्ट त्यामध्ये निर्माण होत नसेल तर आपण काय करायचं आहे, टेबल आणि खुर्चीचा उपयोग करायचा आहे आणि फ्रेश माइंडेड आपण स्टडी करायची आहे. आपली तिसरी टिप्स असेल की रिव्हिजन. पहा, आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट परत करतो तर ती आपल्याला हळूहळू समजायला लागते. तसंच आपल्या अभ्यासाच्याही बाबतीत आहे. जे आपल्याला स्कूलमध्ये शिकवलेलं आहे ते आपण घरी येऊन वाचलं परत तर ते आपल्याला लक्षात राहतं. तर आपण काय करायचं आहे, जे आपल्याला शिकवलेलं आहे त्याचं काय करायचं आहे, वारंवार अभ्यास करायचा आहे. तर रिव्हिजन मुलं कशी करतात, तर त्याचं पाठांतर करत असतात. तर ते पाठांतर करायचं नाही, आपल्याला फक्त फ्रेशली माइंडेड ते वाचायचं आहे, जेणेकरून आपल्या मेमरीमध्ये ते चांगल्या प्रकारे स्टोअर होऊ शकेल. तर आपल्याला काय करायचं आहे, जे स्कूलमध्ये शिकवलं आहे तेच आपल्याला घरी येऊन त्याचं रिव्हिजन करायचं आहे, त्याचे चांगल्या प्रकारे वाचन मनन करायचं आहे. हा, रिव्हिजन करण्याची अजून एक तुम्हाला पद्धत सांगते. ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट किंवा कन्सेप्ट वाचत असतो त्यावेळेस आपल्याला वही आणि पेन साईडला घेऊन बसायचं आहे. आपण इकडे वाचलं आणि इकडे तीच आपली रायटिंग चालू असेल की यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, डेफिनेशन असेल की कुठलं एखादं स्ट्रक्चर असेल ते आपण इकडं नोट्स म्हणून लगेच राईट करायचं आहे. पहा, लिहिण्याने आणि वाचण्याने त्या गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे मेंदूमध्ये स्टोअर होतात, जेणेकरून आपल्याला ते विसरणार नाही आणि आपण एक्झाम मध्ये त्या गोष्टी चांगल्या प्रकारे लिहू शकतो. त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला वाचन करताना साईडला रायटिंग पण करायचं आहे.
आपलं घर आणि आपण स्कूल त्याच रूटने आपण वारंवार जात असतो. आपण तो कधी रूट विसरतो का? तर नाही विसरत, कारण आपण वारंवार त्या रूटने जात येत असतो. त्यासाठी आपण काय करायचं आहे, वारंवार रिव्हिजन करायचे आहे, जेणेकरून ते आपण विसरणार नाही. तर आपली चौथी टिप असेल की रायटिंग. मी आता सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही कुठलाही कन्सेप्ट घ्याल, तो वाचाल, तो आपल्याला नोट्स म्हणून इकडे लिहायचा आहे. तर रायटिंगचा खूप मोठा फायदा होतो. ज्यावेळेस आपण एखादी नोट्स वगैरे बनवतो किंवा स्ट्रक्चर डायग्राम वगैरे बनवतो, तर आपल्याला ते कायम लक्षात राहतं, कारण ते आपण लिहिलेलं असतं. आणि लिहिलेल्या गोष्टी लवकर विसरत नाहीत, कारण ज्यावेळेस आपण हाताचा उपयोग करतो लिहिताना, त्यावेळेस आपण आपल्या डोळ्यांचा उपयोग करतो. म्हणजे आपण पूर्ण 5 सेन्सचा आपण यूज करत असतो. आणि ज्यावेळेस 5 सेन्सचा यूज होतो, त्यावेळेस आपली मेमरी ऍक्टिव्ह होते आणि ते डायरेक्टली आपल्या मेमरीमध्ये स्टोअर होतात. यासाठी रायटिंग खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून ते आपल्याला कायम लक्षात ठेवता येईल. तर त्यासाठी आपण वाचत असताना रायटिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपली ही 5वी टिप अशी असेल की कॉन्सन्ट्रेशन. कुठलीही गोष्ट आपण जर एकचित्त मनाने, एकाग्र मनाने करत असेल, तर ती आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात राहते. त्यासाठी कॉन्सन्ट्रेशन हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण अभ्यास करत असेल, त्यावेळेस फुल कॉन्सन्ट्रेशनने आपण अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये आपण 1 hour रूलचा अप्लाय करायचा आहे. म्हणजेच की जे आपल्याला कन्सेप्ट जरा थोडेसे अवघड वाटतात, टफ वाटतात, ते आपण काय करायचं आहे, फ्रेशली माइंडेड, म्हणजे ज्यावेळेस आपण स्टडी करायला बसतो, त्यावेळेस पहिल्या स्टार्टिंगला आपण ते डिफिकल्ट सब्जेक्ट वाचायचे आहेत. जर तुम्ही एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असाल आणि त्या एक्झामसाठी आपण 5-5, 7-7 तास अभ्यास करत असाल, तर तो सगळा एवढा 5-5 तासाचा अभ्यास आपण एका तासामध्येही करू शकतो, तेही फुल्ली कॉन्सन्ट्रेशन. त्यासाठी एकाग्र होऊन आपण अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण काय करायचं आहे, फुल कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करायचा आहे, जेणेकरून आपला 5 तासाचा अभ्यास जो आहे तो आपण 1 तासामध्ये कव्हर करू शकेल. आणि काय करायचं आहे, आपण ज्यावेळेस फ्रेशली अभ्यासाला बसतो, त्यावेळेस आपण टफ सब्जेक्ट हा स्टडी करायचा आहे. मी जाता एक एक्स्ट्रा टिप्स तुम्हाला सांगून जाते की ग्रुप स्टडी ही खूप महत्त्वाची आहे. ज्यावेळेस आपण अभ्यास करतो आणि आपले कन्सेप्ट कधी क्लिअर होत नाही, तर आपण ते ग्रुप स्टडी मधून क्लिअर करायचे आहे. भरपूर ठिकाणी असं होतं की जे टॉपर मुले आहेत त्यांचे कन्सेप्ट सगळे क्लिअर असतात, परंतु जे बॅक बेंचर असतात त्यांचे थोडेसे कन्सेप्ट क्लिअर नसतात. तर ते क्लिअर होणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून ते आपल्या एक्झाम मध्ये चांगल्या प्रकारे लिहू शकतील. त्यासाठी ग्रुप स्टडी खूप महत्त्वाचा आहे. तर सगळ्यांनी मिळून काय करायचं आहे, ग्रुप डिस्कशन करायचं आहे, जेणेकरून आपले कुठले कन्सेप्ट क्लिअर नसतील तेही क्लिअर होतील. तर यामध्ये बऱ्याचदा असं मुलांना वाटतं की मला येतं, मग मी दुसऱ्याला का सांगू, तर आपण ते दुसऱ्याला शेअरिंग करायचं आहे. आपण ज्या वेळेस गोष्ट एखादी शेअर करतो, ती आपलीच जास्त रिव्हिजन होते त्याच्यामध्ये आणि आपण अजून जास्त चांगल्या प्रकारे ती गोष्ट समजू शकतो. यासाठी ग्रुप स्टडी खूप महत्त्वाचा आहे. तर आय होप मी जे तुम्हाला स्टडी सांगितले असतील ते तुम्ही फॉलो केले, तर आपणही आपल्या अभ्यासामध्ये ग्रोथ आणू शकाल आणि एक्झाममध्ये खूप चांगल्या प्रकारे लिहू शकाल आणि आपण एक्झाममध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवू शकाल. तर चला आता आपण भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना थँक्यू सो मच.